नामोदंशाने मृत्यू झाल्यानंतर संस्था चालकाला जबाबदार धरले, त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। मग आता ते चालक होते त्या आश्रमशाळेचे, आता या आरोग्य विभागाचे चालक कोण? मंत्री। मंत्र्यावर का गुन्हा नाही? आपल्या याचा सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला नाही, का करत नाही? हे यंत्रणा याला जबाबदार आहे। तुम्ही ऑडिट का नाही करून घेतला? ते व्हेंटिलेटर कोणत्या काळातले आहेत? पीएम केअर मधले बोगस, दिल्लीवरून पाठवलेले, त्याचा काही उपयोग होत नाही तरी वापरले जात आहे, त्याच्यामुळे हजारो लोकांचे जीव गेलेत। आणि हे सर्व होत असताना आमची मागणी आहे, या यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यावर, मंत्र्यावर या घटनेला जबाबदार धरून कारवाई केली पाहिजे। जशी आश्रमशाळामध्ये केली तशीच कारवाई इथे होण्याची अपेक्षा आहे आमची, आणि ती मागणी पण आहे। मी स्वतः जाणार आहे आणि तिथे जोपर्यंत हे होणार नाही याचा पिछा आम्ही करू आणि पाठपुरावा सुद्धा करू। राहुल गांधी मनुस्मृतीचे चुकीचे दाखले देऊन तरुणांची मारहाण करत होता, असा पद्धतीचा आरोप भाजपकडून केला। भाजपला मनुस्मृती वाचले नाही ना, आंधळे भक्त आहेत, आंधळ्या भक्तांना दूध नको आहे, गोबर पाहिजे, त्यामुळं ते दाखले तसे देतात असंच म्हणावं लागेल। कारण जे मनुस्मृतीमध्ये आहेत ते दाखले आहेत, पाहिजे असेल तर ते दाखले कुठल्या ठिकाणी आहेत हे कारण आम्हाला माहीत आहे। आम्ही कोणी भाजपच्या असं म्हणणाऱ्यांनी पुढे यावं आणि त्यांना आमचा पुरावा देतो, मनुस्मृतीमधला आम्ही पुरावा देण्यासाठी तयार आहोत। चुकीचा दाखला अजिबात नाही। मनुस्मृतीने या देशाला गुलामगिरी, स्त्रियांच्या गुलामगिरीवर जो फोकस आहे, स्त्री म्हणजे भोगवस्तू आहे, स्त्री गुलाम आहे, अशाच प्रकारचा त्या स्त्रीच्या संदर्भात मानले गेला आहे। हे राहुलजींनी मानलंय ते सत्य आहे, त्याचे पुरावे सुद्धा आहेत। अरविंद केजरीवाल ने कांग्रेस पे ज्या पद्धतीची घटना झालेली आहे आणि त्यानंतर आता चौकशीची मागणी तुम्ही करतायत का? काय होईल? कारण यापूर्वीच्या घटनांमध्ये ऑडिट झालेलं आहे, पण त्याचे पुरावे काही समोर आले नाही। हे सगळं बोगस आहे। ही जी घटना अमरावतीची घटना ही शर्मेनं आरोग्य यंत्रणेचे धिनवडे काढणारी घटना आहे। मी सांगितलं की आज एवढे पैसे तिकडे उधळले जातात, पण आरोग्यामध्ये अजूनही पाहिले आपण, काल डॉक्टर वेळेवर न आल्यामुळे अहिरीमध्ये एका गर्भवती स्त्रीला 2 तास थांबावं लागलं। त्या डॉक्टरला सस्पेंड केले पाहिजे। कोण तो? कन्नाके नावाचा डॉक्टर आहे, 2 तास आला नाही आणि त्यांनी सांगितलं की क्रिटिकल आहे, मी इथे क्रिटिकल पेशंटचं सिजर करत नाही म्हणून 2 तास ठेवून त्या स्त्रीला, त्या महिलेला चंद्रपूरला, गडचिरोलीला ऍडमिट केलं। गडचिरोलीमध्ये आल्यानंतर त्या पोरीची डिलिव्हरी ही नॉर्मल झाली, पण बाळ मृत निघाला। तिथेच जर ती डिलिव्हरी झाली असती अहिरीला तर तो बाळ जिवंत राहिला असता। काही काळाने, अर्धा तासांनी त्या महिलेचा सुद्धा जीव गेला। अरे काय चालवलंय राज्यामध्ये? कुठे आहे आरोग्य यंत्रणा? आज अमरावतीमध्ये ही घटना घडली, 3 बालकांचा मृत्यू झाला। या सगळ्यामध्ये यांना, कमिशनखोर सरकारला आरोग्याशी काही देणं घेणं नाही, शिक्षणाशी काही देणं घेणं नाही, अशीच परिस्थिती या राज्यामध्ये आणली आहे। राज्य खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आमचं कमिशनमधून आमची तिजोरी भरत राहिली पाहिजे, एवढ्यामध्येच हे सरकार गुंतलेलं आहे। साखरेचे दर वाढलेले आहेत। 2021 मध्ये भंडाऱ्यात रहांगडाले समिती नेमण्यात आली होती, जेव्हा जे 10 लहान मुलं, नवजात बालकं मृत्यू पावले होते, त्याचा जो रिपोर्ट आहे तो अजूनही धुळकात पडत असल्याचा आरोप सुद्धा झाला आहे आणि त्याची इम्प्लिमेंटेशन झालं असतं तर अशा घटना भविष्यात घडल्या नसतात। 2021 ची भंडाऱ्याची घटना नाही, मला माहित आहे, मी सुद्धा गेलेलो होतो। ती भयानक मोठी घटना घडली होती, ती आग त्या ठिकाणी लागलेली होती आणि आगीत त्या भस्मसात होऊन त्या मुलांना जीव गमवावा लागला होता। सेम तशीच घटना आता अमरावतीमध्ये पण घडली। सरकार गंभीर पाहिजे। आपण या संदर्भात कोणताही असो, आता त्याच्या अहवालावर जर इम्प्लिमेंट, सरकार बदलली 22 मध्ये, इम्प्लिमेंट करायला पाहिजेत। त्या घटनेच्या संदर्भात जो अहवाल आलाय त्याच्यावर कारवाई करायला पाहिजेत, जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला पाहिजेत, पुन्हा या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कारवाई केली गेली पाहिजे, अशी आमची स्पष्टपणे ती मागणी आहे। साखरेचे दर 75 रुपयावर जाऊन पोहोचलेला आहे। काल राजू शेट्टींनी म्हटलं का 20 ते 22,000 कोटीचा घोटाळा आहे। कसं पाहता तुम्ही या सगळे अचानक 45 ची साखर 75 वर जातो? नाही, असं हे मोठ्या व्यापारी, हे राज्य आणि हा देश व्यापाऱ्यांचा आहे, उद्योगपतींचा आहे। मोठे व्यापारी, साठेबाज व्यापारी यांना या सरकारचा अभय नेहमी राहिला आहे, म्हणून आज महागाईने सर्वोच्च टोक घातलेला आहे। म्हणजे जे 20 रुपयाची साखर यांना महाग वाटत होती, त्यावेळेस आंदोलन करत होते भाजपचे लोक, आता ओठ शिवून, तोंड लपवून बिळात बसले आहेत। 75 रुपये साखर झाल्यावर ही साखर पुन्हा 90-100 रुपयापर्यंत जाईल।
सणासुदीचा वेळ आहे आणि गोडधोड खायची ज्या गरीब सामान्य माणसांना आणि गरीब लोकांना संधी असते ती पण घालवण्याचं काम चाललेलं आहे. हे महागाई ही साठेबाजांच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही महागाई आलेली आहे. राजू शेट्टी म्हणतात ते खरं आहे. यातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं आज साखरेचा तुटवडा जे परिस्थिती अशी होती एक मागच्या काळामध्ये की साखर आम्ही निर्यात करत होतो, आता साखर आयात करायची पाळी आली. याला हे नालायक सरकार जबाबदार आहे आणि म्हणूनच महागाई तेलाचे असेल भाव 200च्या पुढे गेलेत, साखरेचे भाव 70च्या पुढे गेलेत, 11% तांदळाचे भाव वाढलेत, गॅस सिलेंडर 400चा 1000 रुपयावर गेला, डिझेल 65चा आज 100 रुपयावर गेला, 62चा डिझेल 100 रुपयावर गेला, 65चा पेट्रोल आज 110 रुपयावर गेलाय. थोडी तरी लाज ठेवा. त्यावेळेस म्हणत होते देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोक कि ये सरकार की नाकामयाबी है. अब किसकी नाकामयाबी है भाई? रुपया गिरा है, डीजल के दाम गिरे हैं, बढ़े हैं, ये किसकी नाकामयाबी है? ये भारतीय जनता पक्ष के सरकार की नाकामयाबी है, प्राइम मिनिस्टर की नाकामयाबी है, किसकी है? ये सरकार इसका जवाब दे. खुल्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की यासाठी मी स्वतः एसओपी तयार करेन. लोकांची खरं तर अडचण होत आहे, मोठ्या प्रमाणात तेल घालण्यात नाही, खरं म्हणजे बघा, मला पुन्हा तुम्हाला लॉजिक सांगतो. त्या अदानीचा फॉर्च्यून नावाचं तेल आहे. सध्या देशामध्ये अदानी 67% तेलावर कंट्रोल ठेवत आहे. 67%. बाकीच्या लोकांचा इतर कंट्रोल आहे. मला एक सांगा, शेंगदाणे हे 150 रुपये किलो आहे. 1 लिटर तेल काढायसाठी 3 किलो शेंगदाणे लागतात. 450 मध्ये हा 210 रुपयात फॉर्च्यूनचा शुद्ध शेंगदाणे तेल कसा विकू शकतो? म्हणजे काय प्युअर आहे? पॅकिंग केला म्हणजे प्युअर आहे आणि खुला आहे ते भेसळ आहे. हा परंपरागत तेली समाजाचा धंदा आहे. अनेक छोट्या मोठ्या गावागावामध्ये खुला व्यापारी करणारे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा धंदा आहे. तिथे तुम्हाला चौकशी करायची असेल तर करा, परंतु त्याला बंदी घालणं. आज मला सांगा, कोण पाकिट अर्धा किलोचं घेऊ शकतील 100 रुपयाचा? त्यामुळे 10-20 रुपयाचं तेल घेऊन 2 टाईम फोडणी होईल असे गरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी ती सोय आहे. परंतु ती सुद्धा घालवण्याचं काम करून मोठ्या व्यापाऱ्यांना फायदा होईल यासाठी पॅकिंगचंच घेतलं पाहिजे, खुला घेतला नाही पाहिजे. ही जी काही भूमिका सरकारने आणि त्या विभागाने स्वीकारली याला आमचा विरोध आहे. या संदर्भात ही बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने त्वरित घेतला पाहिजे. तपासणी करा, भेसळ असेल तर कारवाई करा, पण खुल्या तेलाच्या विक्रीला बंदी करू नका, ही आमची मागणी आहे. भाऊ, अरविंद केजरीवाल ने कांग्रेस पर निशाना साधा है, किसी का नाम न लेते हुए उन्होंने ऐसा कहा है कि इथेनॉल के मुद्दे को कांग्रेस उठा नहीं रही है, कहीं ना कहीं कारोबार में सम्मिलित है. नहीं, ऐसा है, सरकार को बोलना हम लोग उठा क्यों नहीं रहे? आज ये स्थिति शुगर की आई है, वो इथेनॉल डायरेक्ट जूस टू शुगर ये बनाया जाता था, इसीलिए ये स्थिति निर्माण हुई है. ये तो पूरे यूपी से लेकर तो हर जगह में हो रहा है. कांग्रेस कहाँ है? आज शुगर कारखाने की बात करें, महाराष्ट्र में आधा से ज़्यादा कारखाने बीजेपी के वो है, टेक ओवर कर लिया है. एक बड़े बड़े बीजेपी के नेताओं के 10-10, 15-15 कारखाने हुए. नए नए उद्योगी आए सरकार के पुरस्कृत, सरकार के आशीर्वाद से. वो 15-15, 20-20 कारखाने के मालक हो चुके हैं. उनकी यादी भी हमारे पास है. सवाल यह आता है केजरीवाल को, इस लड़ाई में तुम लड़ना है तो लड़ो, कांग्रेस को क्यों समेटते हो, कांग्रेस को क्यों डालते हो? इसका मतलब यही है, भाजपा को बचाने के लिए कांग्रेस के ऊपर निशाना साधना, और भाजपा का डर जो है इनके दिमाग में, वो केजरीवाल को कहीं सता तो नहीं रहा है, इसीलिए इस तरह की भाषा वो करते हैं. चीनी व्यापारियों ने ऐसा भी कहा है कि इथेनॉल को लेकर चीनी की जो कीमत है वो बढ़ी नहीं है, ऐसा चीनी व्यापारियों का कहना है. नहीं, चीनी व्यापारी ने तो अभी देखा है कि शक्कर अभी मार्केट में जो है, कोई 2 किलो मांगता है तो 1 किलो दिया जा रहा है, 10 किलो मांगते हैं तो 5 किलो शक्कर दिया जा रहा है. इसका मतलब कि साठेबाज जो है, जो डंपिंग करके रखने वाले, डंप करके रखने वाले, आने वाले त्योहार में इसके ऊपर कमाई खींचकर बड़ी कमाई करना चाहते, उनके ऊपर कार्रवाई होने की आवश्यकता है. से क्या परिणाम हुआ, ये हुआ, इसका खुलासा सरकार करे तो अच्छा है. मैं करने से सरकार ने इस बारे में अपनी भूमिका रखनी चाहिए. कुछ प्रमुख शहरों में प्याज की कीमतें भी 44% की वृद्धि पकड़ी है. सवाल अभी यही है. आता विषय असा आहे की उद्याला आमचा ओबीसीचा महाराष्ट्रातील जवळपास 300 नेत्यांची बैठक आयोजित केलेली आहे. आम्ही जातनिहाय जनगणना करा,
आणि ओबीसीची संख्या काढा, ओबीसीचा कालम ठेवा, ही मागणी आम्ही केली. 2011 मध्ये ज्यावेळेस 2011ला जनगणना झाली त्यावेळेस ते डिक्लेअर होऊ शकलं नाही, ती आकडेवारी बाहेर अनेक टेक्निकल कारणामुळे येऊ शकली नाही. पण 21 मध्ये 22 मध्ये आम्ही आपल्या त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये एक ॲफिडेव्हिट केंद्र सरकारने दिला आणि त्यानंतर त्या इम्पेरिकल डेटा तिथून आपल्याला सिलेक्ट करता येत नाही म्हणून इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायसाठी बांटिया समिती निवड केली गेली. त्या ॲफिडेव्हिटमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या केंद्र सरकारने मानल्यात, मोदी सरकारने मानल्यात. आणि आजही म्हणजे ज्या वेळेस 11चा सेन्सस झाला त्याच त्रुटी त्यांनी त्या ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून मानल्या 2021 मध्ये. आणि आजही सुद्धा नव्यानं सेन्सस होत असताना जे प्रावधान त्यावेळेस केलं गेलं होतं 2011 मध्ये तेच आता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस जाती या ॲफिडेव्हिटमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये हे ॲफिडेव्हिट आहे केंद्र सरकारचं. या ॲफिडेव्हिटमध्ये महाराष्ट्रातील ओबीसीच्या जाती 4,28,677 एवढे दाखवल्या. हालाकी 450 जाती महाराष्ट्रात आहे. मग आल्या कुठून, हे कशाच्या आधारावर आणले गेले, त्यावेळेसचं ॲफिडेव्हिट आहे. म्हणजे यांना आजही पुन्हा तोच घोड करायचा आहे. म्हणून आमची मागणी होती की आम्ही म्हणालो की तुम्हाला ओबीसी जसा SC ST शेड्यूल 1, 2 प्रमाणे ओबीसीचा स्वतंत्र कालम करा आणि तरच ही ओबीसीची संख्या कळेल. परंतु हे धोकेबाज सरकार, झुटा जुमलेबाज सरकार ओबीसीचा हक्काचं देण्याची यांची नियत नसल्यामुळे यांनी यावेळेस जे काही सेन्सस आहे शब्द देऊन, बोलून, घोषणा करून आज त्यामध्ये ओबीसीचा कालम नाही. म्हणून उद्या आम्ही यावर सविस्तर महाराष्ट्रातील 300-350 सर्व ओबीसी नेत्यांना, पक्षाच्या पलीकडील नेत्यांना सुद्धा आम्ही आमंत्रण दिलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यामध्ये हा निर्णय घेणार आहोत. आणि आमची सुद्धा पक्षाची आमचे ओबीसीचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय डॉक्टर अनिल जैन, तर आमची सुद्धा एक ॲडवायझरी कमिटी आहे आणि त्या ॲडवायझरी कमिटीची त्याच्यामध्ये अनेक मुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत ओबीसीचे, काँग्रेसचे सिद्धरामय्याजी आहेत. तर अशांना आम्ही या पुढच्या 4-5 दिवसामध्ये तारीख डिक्लेअर करणार आहोत. त्यांची सुद्धा एक बैठक नागपुरात ओबीसी ॲडवायझरी कमिटीची नागपुरात होणार आहे. आणि उद्याच्या बैठकीमध्ये आमच्या या चर्चेनंतर जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आमची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत. थँक्यू. नमस्कार.